चला आले का रे सगळे, चालू करायचं. चलो क्या करने का है अभी. दीज आर 4 रीडिंग्स. दीज आर 4 रीडिंग्स. उसका एक तो पहले क्या करने का है, मीन वैल्यू निकालने का है. और सेकंड क्या करने का है, मीन एब्सोल्यूट एरर भी निकालने का है. मीन व्हॅल्यू काढायची कशी, मीन व्हॅल्यू काढायची कशी, सबका एडिशन करने का और जितना रीडिंग्स है उससे क्या करने का, डिवाइड करने का. तो लिया मग लिया ए मीन. चलो मेरे साथ करो. ए मीन, मीन व्हॅल्यू क्वेश्चन काय सांगितलं होतं मला आठवत नाही. क्वेश्चन काय सांगितलं होतं, फाइंड आउट मीन व्हॅल्यू अँड फाइंड आउट डेल्टा ए मीन, एवढंच आहे क्वेश्चन. हे रीडिंग्स आहेत, दीज आर रीडिंग्स. क्वेश्चन काय था, फाइंड आउट ए मीन अँड फाइंड आउट डेल्टा ए मीन. फाइंड आउट ए मीन एंड फाइंड आउट डेल्टा ए मीन, एवढाच क्वेश्चन है. तो मीन वैल्यू कैसा निकालने का चल रहा है. तो मीन वैल्यू कैसे निकालने का, एडिशन ऑफ ऑल 4 रीडिंग्स एंड डिवाइडेड बाय 4. चला लिया मग 2.63 प्लस 2.56 प्लस 2.42 प्लस 2.70. एडिशन ऑफ ऑल 4 रीडिंग्स डिवाइडेड बाय 4. चला एडिशन करा, किती येते मला सांगा. इसका एडिशन करो, कितना आता है बोलो मुझे. कितना आ रहा है एडिशन, किती 10.31 येते का बघा रे. रीडिंग 10 एडिशन 10.31 आता है क्या, देखो ये आले. तो एडिशन कितना आ रहा है 10.31. एडिशन कितना आ रहा है 10.31 डिवाइडेड बाय 4. आता बघा समोर, बघा आता सर्वजण समोर आहे. चला बा समोर सर्वजण. तो क्या किया इधर, 4 रीडिंग्स आर गिवन एंड वी हैव टू फाइंड आउट एवरेज व्हॅल्यू. एवरेज व्हॅल्यू म्हणजेच कोण आहे, एवरेज व्हॅल्यू म्हणजेच ट्रू रीडिंग आहे. ऍक्च्युअल रीडिंग जी आहे अपन एज्यूम करतो, तसं अपन एज्यूम काय करतो, 4 रीडिंग्स का जो एवरेज है वही एक्चुअल वैल्यू है. तो 4 रीडिंग्स का एडिशन किया, उसको डिवाइडेड बाय 4 किया, अभी ये आएगा एक्चुअल वैल्यू, मतलब मीन वैल्यू ऑफ द रीडिंग. तो मीन वैल्यू येणार किती बघा. तो अभी जो अपना चल रहा है ये है इन बिटवीन कैलकुलेशन. वाह मी काय बोलतोय, ते तिकडे सांगितलं होतं ना, एडिशन मध्ये काय ठेवायचं, एडिशन मध्ये मिनिमम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन में क्या करने का, मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स. और इन बिटवीन कैलकुलेशन में क्या करने का, एक सिग्निफिकेंट फिगर मोर. वो रूल अभी मैं अप्लाई करके दिखाता हूँ. इन बिटवीन कैलकुलेशंस मध्ये काय करायचं, एक सिग्निफिकेंट फिगर काय ठेवायची आहे, मोठी ठेवायची आहे. तो देखो इसमें कितना डेसिमल प्लेसेस है 2. इसमें डेसिमल प्लेसेस कितना है 2. तो इसमें भी डेसिमल प्लेसेस कितना रखने का, 2 रखने का. आता जास्त येईनातच तर मग काय करणार काय, इसमें 2 डेसिमल प्लेसेस है, सब में 2 डेसिमल प्लेसेस है. तो एडिशन में क्या याद रखा है, या सगळ्याची एडिशन केली ना, आता या सगळ्या रीडिंग्सची एडिशन केली. आता हे डोक्याला समजणं जरा डोक्याला ताप आहे. हा हे समजणं जरा डोक्याला ताप होऊ शकते, आणि याच्यावर न्यूमेरिकल्स एग्जाम मध्ये खूप कमी येतात इन बिटवीन कैलकुलेशंस से. तो इसमें 2 डेसिमल 2 डेसिमल 2 डेसिमल 2 डेसिमल. तो एडिशन में कितना रखने का है, मिनिमम. तो मिनिमम 2 ही है, तो 2 डेसिमल रखने का एंड डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर होता. इथं 1 डेसिमल एक्स्ट्रा ठेवायचा होता मला, पण नाही तर करणार काय, लिहायचं तर मग 0 लिहा. तर 0 तर असतेच, पण तो यहाँ पे कुछ लिखने का नहीं है. 2 डेसिमल था, 2 ही आ गया. एक्चुअली एक एक्स्ट्रा रखना था लेकिन आया ही नहीं इधर. क्यों कुठलं मग 0 लिहायचं तर 0 लिहा, चालतंय. अभी 4 से डिवाइड किया, 4 से डिवाइड किया तो कितना आ रहा है, 4 से डिवाइड किया तो 4 दूने 8
राहिले किती 2. कितना आ रहा है 2.5775. 2.5775. 2.5775. तो आंसर क्या लिखने का? बोला आंसर क्या लिखा था सर? ये क्या है, इसमें अभी डिवीजन चल रहा है, इसमें डिवीजन चल रहा है. तो डिवीजन में क्या याद रखा है? लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स. डिवीजन में क्या याद रखा है? लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स. तो इसमें सिग्निफिकेंट फिगर्स कितना है? 4. इसमें सिग्निफिकेंट फिगर्स कितना है? 4. और इसमें सिग्निफिकेंट फिगर कितना है? तो इसमें सिग्निफिकेंट फिगर है इनफाइनाइट. ये कोण आहे? हे 4 चा मीनिंग काय असते? मीन मधला जे 4 आहे त्याचा मीनिंग काय? नंबर ऑफ रीडिंग्स रहता है ये 4 जो है इसका मतलब क्या है? कोण आहे ते आहे नंबर ऑफ रीडिंग्स. नंबर ऑफ रीडिंग्स पक्क्या 4च आहेत ना. हाँ, कितना रीडिंग्स है अपने पास? तो रीडिंग्स तो पक्का 4 ही लिया है. क्या 4.1 रीडिंग हो सकता है? क्या 4.01 हो सकता है? नहीं, पक्का 4 रीडिंग है. तो पक्का नंबर है, फिक्स नंबर. फिक्स नंबर मतलब कितना? इसके पास है इनफाइनाइट सिग्निफिकेंट फिगर्स और इसके पास कितना है? 4 सिग्निफिकेंट फिगर्स. तो फाइनल आंसर में क्या करना है? मिनिमम सिग्निफिकेंट फिगर्स. तो मिनिमम कितना है? 4. मग शेवटी ठेवायची किती? 4 ठेवायच्या. कळालं कसं? इसमें 4 है, इसमें इन्फिनिटी. कम किसमें उतना रखो. मग 4 ठेवायच्या, इथपर्यंत ठेवायच्या. मग 5 ला तेवढं राउंड ऑफ करायचं. मग किती येते? 2.578. 2.578 होता है. क्यों? ट्राई टू मेक इवन बरोबर अर्धा है. 5 क्या है? बराबर हाफ है. तो ट्राई टू मेक इवन, तो ये क्या होता है? 1 से बढ़ता है. तो 2.578. आंसर कितना आता है? 2.578. चला लिहून घ्या इथपर्यंत. 578 लिहायला लागणार. 5.8 नाही जमत. 578 आंसर क्या आएगा? 2.578. आलं का बा सर्वांचा? कळाले का? 2.578 कळालं ना सर्वांना? ऑनलाइन इथपर्यंत कळते का? बोला ऑनलाइन, बोलो इधर तक है क्या? क्लियर है क्या? ठीक है. बोला डेल्टा A1. चला नेक्स्ट पॉइंट ले. डेल्टा A1. डेल्टा A1 मतलब क्या है? एब्सोल्यूट एरर. एब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग काय असते? मॉड A1 माइनस A मीन. काय असते? मॉड ऑफ A1 माइनस A मीन. A1 किती आहे? फर्स्ट रीडिंग किती? 2.63. आणि मीन व्हॅल्यू किती? 2.5775. 2.5775. मग 2.5775 का घेतला बोला? 2.5775 का घेतला? मला काय काढायचं आता? फाइनली मुझे निकालना है मीन व्हॅल्यू ऑफ एरर्स. तो ये इन बिटवीन कैलकुलेशन है. त्याची परत ऍडिशन करून आणि डिवाइड करायचा. झेपाले का? आता हे मी इन बिटवीन कैलकुलेशन करालो. ये तो फाइनल आ गया. ये तो मीन वैल्यू फाइनल आ गया. लेकिन अगर आगे यूज करना है और किसी कैलकुलेशन में तो क्या करने का? 1 डिजिट एक्स्ट्रा लेने का. झेपाले का? हे तर आपली फायनल व्हॅल्यू आली. ठीक आहे. पण यालाच कुठं जर तुम्ही पुढे यूज करणार असला तर 1 डिजिट काय करायचा? एक्स्ट्रा यूज करायचा आणि परत राउंड ऑफ करून घ्यायचा त्याला. तो डोक्याला ताप आहे, सोपं नाही आहे. कुठं तर मिस्टेक होण्याची शक्यता किती आहे? खूप जास्त आहे. तो थोड़ा भी मिस्टेक हो गया तो पूरा गलत हो जाएगा. तो ऐसा न्यूमेरिकल्स क्या करना है? लास्ट में पेपर के एंड में सॉल्व करो.
हा मल्टिपल कॅल्क्युलेशन का कभी आया ही नाही नीट में. एक सिंगल कॅल्क्युलेशनचं आलेलं आहे एक्झाम्पल, फक्त प्लस किंवा फक्त मल्टिप्लिकेशन. मल्टिपलचं कधी येत नाही. चलो करा मग हे किती किती येते बघा. तो डेल्टा ये कितना आता है. तो आता है 0.0525. 0.0525 येते का बघा. 0.0525. ठीक है. फिर किती 2.56 माइनस 2.5775. 0.82. 0175. A3. 0.1575. A4. 0.1225. ठीक आहे. सब एरर्स लिख के रहो. आता हे काय तुम्ही कॅल्क्युलेट करत बसू नका. कॅल्क्युलेशनच्या याच्यात प्रॅक्टिस करायचे काय उपयोग नाही. फक्त कन्सेप्ट अंडरस्टँड करूया. असले क्वेश्चन येत नाहीत एक्झाम मध्ये. असले क्वेश्चन येत नाहीत. पहिलं फक्त सबट्रॅक्शन आली का तुमची, बाकीच्या आहेत तसे लिहून घ्या. बाकीच्या सबट्रॅक्शन्स आहेत तशा लिहून घ्या. चलो फाइनली क्या करने का अभी, एवरेज वैल्यू ऑफ एब्सोल्यूट एरर्स. फाइनली क्या करना है, डेल्टा ए मीन एवरेज व्हॅल्यू ऑफ एब्सोल्यूट एरर्स. मग ती कशी करायची, एवरेज व्हॅल्यू ऑफ एब्सोल्यूट एरर्स कशी, सगळ्या एरर्सची ऍडिशन अँड डिवायडेड बाय कितना 4. चला लिहा मग 0.0525 प्लस 0.0175 प्लस 0.01575 प्लस 0.1225. अभी रुको 1 मिनट इसमें. अभी इसमें 1 मिनट रुकना पड़ेगा, लफड़ा है थोड़ा. 3 नंबर मध्ये ते बघू पहिला. इकडे है का. चलो फिर भी लफड़ा है, मग लिहून घेऊ नका. थांबा, प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम हो गया. क्या प्रॉब्लेम हो गया, सब्ट्रैक्शन में क्या करने का है, सब्ट्रैक्शन में क्या करने का है, कितना सिग्निफिकेंट फिगर्स रखने का है, लीस्ट नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स. सब्ट्रैक्ट नहीं, लीस्ट नहीं, लीस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. सब्ट्रैक्शन में क्या करने का है, वो अभी रूल इधर अप्लाई करने का रह गया है. सब्ट्रैक्शन में क्या करने का है, चला रे समो. सब्ट्रैक्शन में क्या करने का है, लीस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. तो इसमें 2 डेसिमल प्लेसेस है, इसमें 4 है. तो फाइनली कितना रखने का, 2. समझा का. ते असं विसरा विसरी होते. हाँ अभी मेरे को तो बहुत प्रॅक्टिस आहे, फिर भी ऐसा विसरा. आता विसरलं होतं माझं हे, ते लिहिताना मला लक्षात आलं. त्यामुळे असल्या न्यूमेरिकलला सहसा अटेम्प्ट काय करायचा करू नका. येतच नाही असले, पण आला तरी करू नका. तो क्या करने का, ये 2 डेसिमल प्लेसेस तक है, ये 4. तो सब्ट्रैक्शन में कितना आएगा, बस 2 डेसिमल प्लेसेस. मग किती किती येते, राउंड ऑफ करायला लागेल. मग 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत ठेवायचं. मग 25 ला राउंड ऑफ केलं तर किती आहे, तसंच राहते 0.05. याच्यात 75 ला राउंड ऑफ केला तर किती वाढणार, 0.02. 50 ना, 50 पेक्षा कमी आहे ना. इथपर्यंत राउंड ऑफ करायचा. 25 50 पेक्षा कमीच आहे ना.
एक्झॅक्ट हाफ म्हणजे 50. बघ जरा कन्फ्यूज झालं तुला. ठीक है, चलो. तो ये 25 है, लेस देन 50 है तो नो चेंज. ये 75 है, मोर देन 50 है तो इंक्रीजेस बाय 1. ये अगेन 75 है तो इंक्रीजेस बाय 1. किती? 0.16. और यहाँ पे 25 है, लेस देन 50 तो क्या? 0.12. कर दे. मग यांच्यावर रूल अप्लाय करायला लागणार आहे, हा ना. चलो घ्या लिहून त्याला. राउंड ऑफ करके ले लो, कितना आ रहा है फिर? और डिवाइडेड बाय 4 तो कितना आ रहा है? 16, 6, 7, 8. तो 0.35 डिवाइडेड बाय 4 आ रहा है. क्या है? इथपर्यंत राउंड ऑफ करायचं ना. मग 75 है, मोर देन 50, इंक्रीजेस बाय 1. ठीक है, तो राउंड ऑफ किया, फिर एडिशन और फिर डिवाइडेड बाय 4. ठीक है, चला आता याला डिवाइडेड बाय 4 करा. किती येते मग? इसको अभी क्या करो, डिवाइडेड बाय 4 करो. कितना आता है मग? 0.0 0.0875. 0.0875. अब इसमें डेसिमल प्लेसेस कितना रखने का? इसमें डेसिमल प्लेसेस कितना रखने का? इसमें 2 है. आता डिव्हिजन चालू आहे. डिव्हिजन मध्ये याच्यात 2 आहेत सिग्निफिकंट फिगर्स, याच्यात इन्फायनाइट आहेत. याच्यात 2 सिग्निफिकंट फिगर्स, याच्यात इन्फायनाइट. मग खाली किती ठेवायच्या? 2 सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे इथपर्यंत ठेवायचा. म्हणजे किती येणार? 0.088 देणार. मग हे ऍब्सोल्यूट एरर आहे. बराबर हाफ है ना. तो ट्राई टू मेक इवन. सगळे डोक्याला ताप आहे, कळालं का? तो गलती होने का चांस कितना है? 100% है. खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तो ऐसा क्वेश्चन क्या करने का, जनरली अटेम्प्ट नहीं करने का. ठीक है, बस होगा इतना. चलो क्या क्या किया एक बार देखो आज. चलो क्या क्या किया आज एक बार देखो. ओनली थेरॉटिकल पर्पज आहे याचा समजा. आज जे पण आपण लर्न केले ते थेरॉटिकल पर्पज आहे. याचा प्रैक्टिकल पर्पज काय? मंडेला बघू. प्रैक्टिकली कैसा यूज होता है और इसके ऊपर न्यूमेरिकल्स कैसा आता है नीट जेई में, उसके ऊपर क्या करेंगे मंडे देखेंगे. अभी ये बस थेरोटिकल इंफॉर्मेशन के लिए, इसके ऊपर ज्यादा क्वेश्चंस आता नहीं. चला काय काय झालं एकदा रिवाइज करायचा. चला सर्वजण समोर बघा रे. सर्वजण समोर बघा. काय राहिला असेल लिहायचं तर नंतर लिहा. चलो तो रीडिंग्स कितना था? 4. तो फर्स्ट फाइंड आउट करने का था एवरेज वैल्यू ऑफ रीडिंग. तो सबका एडिशन डिवाइडेड बाय 4. एडिशन किया इतना. 2 डेसिमल प्लेसेस मिनिमम है तो 2 डेसिमल प्लेसेस. काय प्रॉब्लेम झालं नाही, तसं झालं ते. डिवाइडेड बाय 4. 4 से डिवाइड करने के बाद इतना आया. तो डिवीजन में क्या करने का है? मिनिमम सिग्निफिकेंट फिगर्स. तो इसमें 4 सिग्निफिकेंट फिगर्स है, इसमें इन्फायनाइट है तो 4 रखने का. तो 4 ठेवल्या. पुढचा राउंड ऑफ करायचा. मग हे किती झाला? 578. हे किती झाला? 578. ऑनलाइन दिसत नसला तर खाली 578 है, वो है. नीचे कितना है? 2.578. चलो नेक्स्ट काय केला? अभी ऍब्सोल्यूट एरर्स फाइंड आउट करना है. ऍब्सोल्यूट एरर पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात. असे एररलेस मध्ये दिले. रॉंग स्टेटमेंट आहे. ऍब्सोल्यूट एरर्स कॅन बी पॉझिटिव्ह कॅन बी निगेटिव्ह असे एररलेस मध्ये दिले, पण ते रॉंग आहे. एनसीआरटी मध्ये काय दिले तेच आपण पकडायचं बरोबर. एनसीआरटी मध्ये काय दिले? ऍब्सोल्यूट एरर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. मॉड घेतला एनसीआरटी मध्ये तो A1 माइनस ए में. तो यहाँ पे वैल्यू कैसा यूज किया? 1 डेसिमल एक्स्ट्रा यूज किया.
यहाँ पे वैल्यू कैसा यूज किया, 1 डेसिमल एक्स्ट्रा। सबट्रैक्शन किया, निकाला। तो सबट्रैक्शन में क्या, मिनिमम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस, 2 डेसिमल प्लेसेस, तर याच्यात पण 2 पाहिजे, 2 2 2, तो ये आ गया डेल्टा A1 A2 A3 A4, सबका एडिशन डिवाइडेड बाय 4, ये आ गया अपना मीन वैल्यू ऑफ एरर, इसको बोलते हैं मीन एब्सोल्यूट एरर। कळते का सर? ठीक आहे। याच्यावर काय एक्झाम्पल वगैरे काय येत नाहीत जास्त, मल्टिपल कॅल्क्युलेशन वर एक्झाम्पल बघितलेच नाहीत कधी, नीट आणि जेई मध्ये मी कधी बघितलेच नाही, सिंगल कॅल्क्युलेशन येते, त्यामुळे याचं काय डोक्याला ताप करून घेऊ नका, ठीक आहे, फक्त थेरॉटिकल पर्पज आहे याचा, बाकी काही नाही। चलो क्लिअर काय रे सर्वांना? चला क्लिअर, ऑनलाईन क्लिअर सर्वांना, काय काय झालं आज? ठीक आहे, ओके, चला काय डाऊट नसतील तर बंद करा, काय डाऊट नसतील तर बंद करा। चलो बाय। उद्या काय ऑफ आहे, मंडेला रेग्युलर लेक्चर, ऑफलाईन ऑनलाईन जसे आहे तसे। चलो चलो बाय बाय। फिफ्टी हाफ झाला, झिरो पॉइंट इथपर्यंत हे करत असतो, राऊंड ऑफ करत असतो, आणि त्यापुढे 3 डिजिट आहे, तर 500 500 पकडा, 2च डिजिट असले तर 50 पकडा, एकच डिजिट असला तर 5 पकडा, 3 डिजिट असला तर 5000 पकडा, राऊंड ऑफ च्या नंतर पहिला 5 पकडायचा, त्याच्यानंतर सगळे 0 आणि 5 पकडायला ते एक्झॅक्ट हाफ, ते एक्झॅक्ट हाफ म्हणजे काय आयडिया करतो काय, हे 6 इथला नंबर अर्धा किती असू शकतो, अर्धा करायला, हे जे पण नंबर तयार झाला मिनिमम किती तयार होते, हे 0 0 0 0 तयार होते, मॅक्सिमम किती तयार होते, 9999 म्हणजे 10000 पकड ना अप्रॉक्सिमेट, मिनिमम किती तयार होते 0 0 0, मॅक्सिमम किती 9999 म्हणजे 10000 पकड, त्याच्या अर्धा म्हणजे पण 5000, असं असं हा